संभाजीराजे छत्रपतींकडून अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाची शोध मोहीम गेटवे ऑफ इंडिया पासून बोटीने प्रवास करत केली पाहणी। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये पोलिसांकडून संभाजीराजेंच्या ताफ्यामधल्या गाड्यांची अडवणूक, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की। सरकारची दडपशाही सुरू, 13 कोटी जनतेला शिवस्मारकाचं सत्य कळायला हवं, शिवस्मारक करू शकत नाही हे जाहीर करा, छत्रपती संभाजीराजेंचा सरकारवर निशाणा। समिती स्थापन झाल्यापासून कामकाज का सुरू झालं नाही, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार, मग स्मारक का होत नाहीये? सरदार पटेलांचा पुतळा झाला पण शिवरायांचा झालेला नाही, संभाजीराजे छत्रपतींचा संतप्त सवाल। संभाजीराजेंनी शिवरायांच्या स्मारकाला विरोध करून न्यायालयामध्ये स्थगिती मिळवणारे वकील कोण आहेत ते शोधावं आणि निषेध करावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी सगळ्यांची, संभाजीराजे शोधत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, संजय राऊतांचं वक्तव्य। जिथे स्मारकच झालं नाही तिथे संभाजीराजे शोध घेतायत हे प्रतिकात्मक, शिवस्मारकाची एकही वीट अजूनही रचली गेली नाही, सरकारचं अपयश शोधण्याचं काम संभाजीराजे करत असतील तर स्वागत आहे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। लोकसभेला कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं, तिथे गुंडशाही असून सुद्धा 4 लाख मतं मिळाली, उद्धव ठाकरेंची श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका। लेकराशी काय भिडताय बापाशी भिडा, मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान, तर ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकलीये, बिथरल्यामुळे ते अशी वक्तव्य करतायत, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या माणसांचे राजकीय मुद्दे पाडलेत, भाजपचे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा नाव न घेता अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा। आम्हीही इथपर्यंत संघर्षामधूनच आलो, कोणीही कोणाला भीती दाखवण्याची गरज नाही, शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर। नारायणगडाच्या सर्व मर्यादा पाळून दसरा मेळावा होणार, गडावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सुद्धा केली जाणार, मनोज जरांगे यांची माहिती। शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्या, हजारो माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, उद्धव आणि आदित्य ठाकरेंना याची कल्पना नाही, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बंजारा लमाण तांड्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्याचा निर्णय, छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बंजारा समाजाकडून सत्कार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा, यावेळी उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची देखील उपस्थिती। अजित पवारांच्या अकोले दौऱ्याच्या वेळी आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्याचं सादरीकरण, यावेळी आदिवासी बांधवांमध्ये सहभागी होऊन दादांनीही धरला ठेका। लाडकी बहीण योजनेमध्ये सावत्र भावांनी खोडा घातला, या सावत्र भावांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपल्याला करायचंय, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू असताना धनगर आरक्षणाचा बॅनर घेऊन एक जण उभा राहिला, मुख्यमंत्र्यांकडे केली आरक्षणाच्या प्रश्नी मार्गी लावण्याची मागणी। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरच्या दुर्गेश्वरी देवीला दर्शनासाठी, रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची पूजा, यावेळी किशोरी पेडणेकरांची सुद्धा उपस्थिती। ठाण्यामधल्या चंदनवाडी मंडळाच्या देवीचं सुद्धा रश्मी ठाकरे यांनी घेतलं दर्शन, यावेळी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड, पुण्यामधल्या साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष उषा तांबेंची घोषणा। मालाडमधल्या मिडचौकी उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, भाजपा आणि काँग्रेसकडून मिडचौकी उड्डाणपुलावरती पोस्टरबाजी, उद्घाटनाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। रायगडच्या कर्जतमध्ये आंबेडकरांच्या ऐतिहासिक भवनाचं भूमिपूजन, भव्य रॅली काढून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न।
नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार. रेल्वे रुळावरचे अडथळे दूर करायला सुरुवात. अवन लॉज स्थानकाच्या जवळ रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू. पावसाळ्याचे 4 महिने ट्रेन होती बंद. ठाण्यामध्ये आगामी विधानसभेसाठी मराठा समाजाचा मराठा पॅटर्न राबवण्याचा एल्गार. ठाण्यामधील 4ही विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मराठा जोडो अभियान राबवणार असल्याची माहिती. मुंबईमधला उकाडा वाढण्याचा अंदाज. पुढील 3 ते 4 दिवस तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता. मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करणं अशक्य. धरण अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अधिकाऱ्यांची माहिती. सिडकोच्या शिल्लक घरांची 13 नोव्हेंबरला सोडत. गृहसंकुलामधील शिल्लक 689 घरांची योजना 17 ऑगस्टला जाहीर. याच प्रकल्पांमधील आणखी 190 घरांचा समावेश. संगणकीय सोडतीची तारीखही पुढे ढकलली. एसटी कर्मचाऱ्यांची 700 कोटी रुपयांची पीएफ रक्कम गेल्या 10 महिन्यांपासून थकीत. 3000 कर्मचारी जुलैपासून ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत. राज्य सरकार बेपर्वाईनं वागत असल्याची श्रीरंग बर्गे यांची टीका. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 5000 इलेक्ट्रिक बस आणि 2200 डिझेलवर चालणाऱ्या बस सामील होणार. भरत गोगावले यांची माहिती. वेगवेगळ्या उपाययोजनांच्या नंतर समृद्धी महामार्गावरील अपघातामध्ये मोठी घट. मागील वर्षापेक्षा अपघातामध्ये 19% घट, तर अपघातामधल्या मृत्यूचं प्रमाण 33% घटलं. आरटीओचा रिपोर्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.